चौथ्या दिवशी जो संघ वरती येईल त्यांच्या विरोधात लढताना लढेल, त्यांच्या समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि जर का आपण बघितलं तर आजच्या दिवसातून जो संघ वरती येईल तो संघ तिसऱ्या दिवसातून जो संघ वरती येणार आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। चला आता इथे मात्र सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते। आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे। पहलास बॉल वन स्ट्रोक, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और चौकार देख। फटका सजवला फलंदाज जर का आपण बघितलं आविष्कार पाटील याच्या बॅटमधून नुकताच हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला। आणि खरं तर त्याच्या बॅटिंगचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला, फुटबॉलचा चांगला वापर त्याने केला। बॉल तयार होतोय, यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत पकडला झेल। विकेटचे प्रात्यक्षिक बॅटर आविष्कार बाकी पवेलियन ठोक डीजे। मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत। या वेळेला देखील वेग प्रचंड होता आणि खरं तर या गतीला बीट केलं अजय गोलंदाजाच्या मार्क वरती। आणि काय खेळ दाखवतात ऍज अ बॉलर म्हणून एक चांगली कामगिरी मॅन्डेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते अजयची। पुन्हा एकदा अजय निघाला, दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया। आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच पहा, पंचांचा निर्णय इट्स अ वाईड बॉल। एक्स्ट्रा रन धावफलकावरती इथून मात्र ऍड केला जातील। 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं। प्रथमतः टॉस हरल्यानंतर शिरडोन या टीमच्या स्कोरबोर्ड वरती या वेळेला देखील ही लाईन चांगली होती, हा टप्पा चांगला होता। आणि इथे मात्र पुन्हा एकदा या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं आणि बॅटरला शांत ठेवलं। पाहूया या ओव्हरमध्ये जर का आपण बघितलं तर आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू या बॉलरने हाताळलेले आहेत। बॉल तयार होतोय, शेवटचा बॉल या षटकातील। या वेळेला देखील पहा काय वेग आपल्याला पाहायला मिळाला। आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात। 1 गडी बाद 5 धावा धावफलकावरती।
धावफलकावरती 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय केसरकर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पण अक्षय केसरकर यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवण्यात जाणार आहे. बॉलर देखील तयार होतात. पुढचा बॉल इथून मात्र आता कशा रीतीने ओव्हर नंबर 2 मध्ये हाताळला जाईल. सेकंड पॉवर प्ले सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू डीप मिड विकेट रिझन मध्ये, लॉंग ऑन रिझन मध्ये आणि जर का आपण बघितलं तर तिथे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक खेळाडू तैनात ठेवला. बॉल तयार. यावेळेला पहा फिरून मारलाय. स्ट्रोक तर चांगला आहे परंतु अंदाज चुकला फिल्डरचा आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. सन्माननीय आदरणीय उत्तम दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. या स्पर्धेचे खरं तर भाग्यविधाते आहेत आणि खरं तर एक दिमागदार स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी ते घेऊन आलेत. लाजवाब आयोजन. यावेळी देखील वेग प्रचंड होता. शांत ठेवलंय. तू मला चौकार मारू शकतो, मी देखील काही कमी नाहीये. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे. मी माझ्या व्हेरिएशनने तुला इथे मात्र थांबवू शकतो आणि इथे मात्र थांबवलंय. नॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे पाव उलटा मारायचा होता आणि या मुवमेंटला एकदा कंप्लीट झाली. आणि आता आमचे सौरभ सर जॉईन होतील कमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं बदपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. रेगोला सुरुवात झाली आहे. षटकातील पुढचा बॉल लाईन करावा. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता डबल विजिट मध्ये 11. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षयला पाहता. रेगोला सुरुवात झाली आहे. पहिली मॅच तुमच्या समोर आहे. शेवडून त्यांना फाईट करतीये अवेग्याम या दोन टीम मध्ये. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न राहिला. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. वृषाल मातेला ऑन स्ट्राईक 3ऱ्या क्रमांकावरती. लागोपाठचे 5 बॉल डॉट खेळला. आविष्कार पाटीलची विकेट चौकारानंतर तो देखील बाद झाला. रेवणजी पाटील शेवडून या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये. बॉल मागे चालला. फर्स्ट स्लिपला फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 12 वरती. अश्विन भोईर आमच्या सोबत गुंडलिकेच्या भूमिकेमध्ये. कल्पेशजी पाटील तुम्ही यांना आधी पाहिलं. लॉंग ऑनला बॉल चालला. या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं. P2चं दुसरं आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 6.50 सरासरीनं 13 धावा.
बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. अजय बातुसेला पुन्हा एकदा आमंत्रित केलं, ज्यानं P1 मध्ये 5 धाब्याचं षटक फेकलं, एक मोठी विकेट आविष्कारची घेतली. तो पुन्हा एकदा 30व्या षटकामध्ये आला. कॅप्टन त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे, का नाही देऊ, कारण की गोलंदाजी दमदार आहे अजयची. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला, पडका मिड विकेटला फेडर उपस्थित आहेत. थ्रो देखील रॉकेट आला, गरज होती का? गरज नव्हती. विशाल मात्रेला दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रॉकेट थ्रो ॲक्युरेट थ्रो होता. तुम्ही पाहता डेंजरला विकेट कीपरच्या हातामध्ये विकेटचे पतन रनआउटच्या स्वरूपात वीर बजरंग शेडोनला दुसरा धक्का. स्विचिटचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये. तुम्ही पाहता विवेक पाटील चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेला. धावा फलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता 15 या आकड्यावरती. टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला विकेमनं. स्विचिट का प्रयत्न होता, पडल्यानंतर बॉल खाली गेला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. वेग प्रचंड, पेश तर्रार गोलंदाज. खऱ्या अर्थात तुम्ही पाहता रायगडतील ओवेकाम या गावातून एक जबरदस्त अष्टपैलू इतिहासाला पनवेल प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. अजय बातुसेनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्यानं मात्र त्या स्पर्धेमध्ये जिंकली. तो सज्ज झाला, फुल टॉल केला. इथे मात्र नाव नक्कीच घेतलं अजयचं. बॉल फुल टॉल नो प्लस या 7 धावा. आता रंगणात आले असते तर मजा देखील आली असती. खूप चांगले डान्सर आहेत शेडोनचे, त्याच मॅचला आले नाही वाटतं. फ्री हिट बॉल आहे, उघडा डोळे पाहणीत. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सुयोगच्या बॅट बदल का मोठा फटका, पडल्यानंतर बॉल खाली गेला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आमचे चॉकलेट बॉय खऱ्या अर्थानं शाहूजी पाटील या मॅचला जर एन्जॉय करत असतील त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. षटकातील शेवटचा बॉल, फटका चांगला, फेडर उपस्थित आहे डीप स्क्वेअर लेगला आणि दुसऱ्या अटेम्प्टला बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तुम्ही पाहता 23. वरिष्ठ व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. या मच्छिंद्र पाटील रोहिंजन या आमच्या मुख्य व्यासपीठावरती या मच्छिंद्र पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. रोहिंजनचे चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला
सज्ज झाला, जबरदस्त गोलंदाज तो सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये. बघा विवेक लक्षात घ्या, वेळ कमी घ्या, प्रत्येकी षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं आहेत. लक्षात असू तुम्हाला. स्ट्राईक इनला सुयोगला तुम्ही पाहता. आडवा बॅट केसला झेलची शक्यता, लॉंग ऑन फिल्डर पोहोचतील का? वन रनिंग कॅच, फिल्डर तुम्ही पाहता अक्षय केसरकरने टिपलाय झेल. विकेटचं बटन, मोठी विकेट. मच्छिंद्रजी पाटील रोहिंजनचं तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांचे सुपुत्र देखील सोबतील, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. विकेट सुयोग पाटीलची तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंगसाठी. सुशांत मात्रे आमचे गोल्डन मॅन उद्योजक उद्योगपती तुम्ही पाहता. करण शेठ पाटील हे देखील उपस्थित आहेत. तुमचं देखील मनपूर्वक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खास करून रेग्युलरसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी जो फ्रीज देण्यात आला तुम्ही पाहता. बाबूशेठ धर्मा पाटील यांच्याकडून तुम्ही पाहता उद्योजक उद्योगपती गोल्डन मॅन करण शेठ पाटील यांच्याकडनं फ्रीज आहे. करण तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. जाऊयात मॅच कडे जिथं विकेट मिळती आहे पहिल्याच बॉलवरती मोठी. आडवा बॅट खेचला, वन स्ट्रोक, बॉल चालला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधनं गॅप मधनं पहिला टप्पा घेत सीमा पार 4. राम मोरे देखील या मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. स्ट्रायकिंगला तुम्ही पाहता विवेक पाटील. विवेक पाटील मध्ये क्षमता षटकार चौकारजी त्याच्या बॅटमध्ये येतील कारण की जबरदस्त फलंदाज आम्ही जवळून पाहिला विवेक पाटीलला चांगली षटकार चौकार मारताना. या मॅच मध्ये आता गरज आहे अशा क्षणाला येईल का विवेक पाटीलच्या बॅटमधनं मोठी हिट. फटका चांगला, बॉल चला कॅपमध्ये, फिल्डर वेगाला आला, उचलला तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा धावपलकावरती. बॉल खूप चांगला तुम्ही पाहता. औस्तमला वॉर्कर फेका बीट करून गेला. बन्ना ढुपायगा सजलकडे बीट केला. यंगस्टर जबरदस्त गोलंदाजी. त्याचा अँगल पहा कशा रीतीने बॉलला रिलीज करतो. मनगडी ताकदीचा खूप प्रचंड वेगाने फेकतोय बॉल. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा बॉल या षटकातील सुशांत मात्रेसाठी. आडव्या बॅट खेचला, प्रयत्न चांगले होते आणि तुम्ही पाहता दुसरी चाव पूर्ण होईल का? दुसरी चाव वेगानं पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या बरोबरीनं इथे षटक संपलं. चौथ्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती नाणेफेक बॅटिंग करत असताना वीर बजरंग शेवडून संघ पोहोचला स्कोर बोर्ड वरती 31 या आकड्यावरती.
डेटो स्लोगर आणि षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गौरव सकपाल सज्ज झाला. पहिलाच बॉल. प्रचंड वेगाचा प्रसिद्ध डॉट बॉल केली आहे गौरव सकपालनं आपल्या स्पेलला. या शेवटच्या ओव्हरला सुरुवात जागेवरती ठेवला विवेक पाटीलला. मैदानावरती तुम्ही पाहता डॉट बॉल. धावा धावपलकावरती 31 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये धाव्या बाद. षटकातील पुढचा बॉल. बाटला बॉल स्पर्श लेग स्लिपचा फिल्डर. वॉर फिल्डिंग. बॉलला शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलं. जर हात कदाचित लागला नसता बॉल वेगानं लॉंग स्टॉपला गेला असता. 3 धावा संघासाठी वाचवल्यात. 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 32 वरती. 32 धावा धावपलकावरती. उभे कॅमाने शिडून घ्या. 2 टीम मध्ये तुम्ही सामना पाहता. षटकातील पुढचा बॉल. फटका बादशा रनरमध्ये फटका पोचला. वॉर फिल्डिंग पण पुढे गेले होते फिल्डर तुम्ही पाहता. पण बॉलला स्टॉप जरूर केला. 100% दिला कमिटमेंट. पण झेल झाला असता तुम्ही फिल्डर पाहता. सजल जर मिड विकेटला उभे होते. थोडे पुढे उभे होते. जर मागे असते तर खूप तुम्ही पाहता सीमारेषेच्या ते पुढे उभे होते. झेल देखील तिथे सोडला जातो आणि 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 33 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. लाईन करावा. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती 34 या आकड्यावरती. फोटोशूट देखील करतात आमचे मंथनाटा ट्रॉफ्यांचे. पाणी केली पहिले त्यानंतर सांगितलं मित्राला की माझा देखील एक फोटो काढ. फुल टॉस होता. फुल टॉस करू शकले नाहीये. बॉल लॉंगॉनला चाला. 1 केली. सेकंडचा कॉल दिला. नाकारलाय. 1च धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 35 वरती. या पूर्वार्धाचे 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. मात्र लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 37 या आकड्यावरती. बघा लगेच आपण टॉस करू. 12-13 नागाव टीमचे कॅप्टन आणि जयदुर्गा रोहिंजन टीमचे कॅप्टन. रोहिंजन बीचे कॅप्टन लगेचच उपस्थित राहा टॉस साठी. आणि नागाव टीमचे कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल. बॉल तो इस्तारा. लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 38 धावा धावपलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. व्यवस्थित बॅटवरती बॉल नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरुरी. ते डायरेक्ट हिट. रन आउट. फलंदाज बाद. अशा रीतीने पहिल्या पूर्वार्ध इथे समाप्त झालं. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिर्डो संघानं धावा धावपलकावरती उभारल्या तुम्ही पाहता. त्या मात्र 38 आणि 39 धावेचा आता पाठलाग करायचा तुम्ही टीम ओव्हरकॅम संघाला. हे बॅटल रंगतदार होईल. तोपर्यंत आपण टॉस करू. या 12-13 नागाव टीमचे कॅप्टन आणि जयदुर्गा रोहिंजन ब टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बघा नागावचे कॅप्टन उपस्थित आहेत. सूरज या जयदुर्गा रोहिंजनचे कॅप्टन या. लवकर या. आपण टॉस करणार आहोत. संदीपजी भाणे सर. तीन ऑफिशियल पंच. त्याचं नाव काय दादा? हो संदीप सर. त्याचं नाव काय पूर्ण? दशरथ सुरखादे दावडी. त्यानंतर संदीपजी भाणे सर तुम्ही पाहता अडिवली. आणि आमचे तिसरे ऑफिशियल पंच डान्सिंग पंच श्रीनाथजी पाटील.
हे 3 तुम्ही पंच पाहता. या नागाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. रोही इंजन टीमचे कॅप्टन लवकर या. बघा लक्षात असू द्या, आम्ही 1 वर्षी पॅलेंटी देखील दिली होती वाडेकर 40+ टीमला. तिथूनच ते मॅच देखील हरले, कारण की 6 धावेने तो सामना गमवावा लागला. लक्षात असू द्या, 6 बॉल 6ची मॅच झाली असती. कदाचित तुम्हाला पॅलेंटी लागू नये, मग नाहीतर प्लीज रोहिंजन, जय दुर्गा रोहिंजन प्लीज अनाउन्समेंट तुम्हाला करतोय. बघा लक्षात असू द्या, आम्ही पॅलेंटी देखील लावली. प्लीज जय दुर्गा रोहिंजनचे कॅप्टन लवकर या, प्लीज उपस्थित असतील तर लवकर या, फास्ट या. या प्रणव पाटील लवकर जरा आपण टॉस देखील करू मान्यवरांच्या शुभ हस्ते. या 2 टीम जय दुर्गा रोहिंजन आणि त्यांना फाईट करणार टीम तुम्ही पाहता 12-13 नागाव. जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या जगदीशजी पाटील नागाव गावचे समाजसेवक, त्यांच्या शुभ हस्ते टॉस करू. बघा नागाव गावाचे जरा ग्रामस्थ वरिष्ठ व्यक्तिमत्व जर कोण आला असाल या आमच्या मुख्य व्यासपीठावरती, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या रोहिंजनचे जरी वरिष्ठ कोण व्यक्तिमत्व आला असाल, या जितेंद्रदादा पाटील जितूदादा जर आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मयूर पाटील जर आला असाल तुम्ही देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सूरज मडवीने टॉस जिंकला, डिसिजन. चला आता बॉलिंग करणार आहेत. कशा रीतीनं मॅच आता दडपण असेल सूरज मडवीवरती, कॅप्टन आहे. कारण की सूरज मडवीने टॉस आणि सकाळी खऱ्या अर्थानं थोडा खेळ खराब झाला. पब्लिकला देखील त्यांना माहिती आहे दुपारचं जेवण लवकरच करू असं देखील मनामध्ये थांबलं होतं की का आता खेळ चांगला कधी उड्या काही हरकत नाहीये. दिव्या आता दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द 2 टीम. शो द गुड क्रिकेट. जिथे लक्ष पार करायचंय 39 धावेचा सलामीच्या गाडीची जोडी तुम्ही पाहता सजल भातोसे आणि अजय भातोसे बंधू मैदानामध्ये उतरलात. कशा रीतीनं खेळ कर, एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे. सजलची आम्ही बॅटिंग देखील पाहिली आहे पेठाली नाईट मध्ये, तिथे चॅम्पियन संघ ठरला. नक्कीच मुलाखत घेतली आम्ही कॅप्टनची की आम्ही या बॉल नंतर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. या षटकातील पहिलाच बॉल मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. सुयोग पाटीलनं हे पाडल रंगतदार. थांब बाई दादा. डॉट बॉलला सुरुवात केली आहे षटकातील. पुढचा बॉल टापिंग क्रिकेट तुम्ही पाहता स्वतःच्या पॉल्टरमध्ये बॉलला स्टॉप केलं. पेठालीची नाईट गाजवली. तिथे चॅम्पियन ठरला वय कॅम्प संघ. त्याच्या कॅप्टन सांगितलं आम्ही आतापर्यंत 2 मॅचेस जिंकलो शकत नाही, पण मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगला खेळ करायचा प्रयत्न करू आणि त्या स्पर्धेमध्ये तो चॅम्पियन संघ ठरला होता. उभे कॅम्प जय वीर बजरंग शिडोन देखील तेव्हाच महत्वाचा संघ. फडका बोर्डाला गमण्याचा प्रयत्न. अपील हलकीशी तुम्ही पाहिली, बॅटचा कडा लागलाय का? बॅटला बॉल स्पर्श झालाय का? अपील हलकीशी तुम्ही पाहिली. 2 पंच एकत्र आले. डिसिजन नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतील. फलंदाज बाद आहे, विकेट मिळती आहे तुम्ही पाहता आणि लागणारा पहिला धक्का विकेट संघाला.
थँक्यू डीजे. हे आमच्यावरती प्रेम आहे खऱ्या अर्थानं. डीजे वाले आमचा ऑपरेटर असतील विजयदादा मुकादम हिने गायलेले संगीत. फटकाला जवाब सफल झाला. बॉलच्या रेंज मध्ये पाठवला. लॉंग लेग सीमा पार. सुयोग पाटील वरती प्रत्येला षटकार. कट करण्याचा प्रयत्न तुम्ही जिथे पाहता. डॉट बॉल आला. या विशाल शेठ अलिमकर हबप झाले ते आता खऱ्या अर्थानं खूप आनंद झाला असावा नागाव गावाला, कारण की बादशाह आहेत आणि हबप आता संसारात देखील पडल्यात. या विशाल अलिमकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. शिवदास मडवी देखील हसले की विचार खूप आला की सुख झाला असावं. हबप झाल्यात खरी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय खाली नामाचा जप देखील त्यांच्या माध्यमातून केला जाईल आणि त्याच्यानंतर जशी माळ घातली त्याच्यानंतर संसारात देखील ते पडले, ही खूप मोठी गोष्ट आहे. विशाल शेठ तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. छोटी छोटी मुलं देखील मॅचला एन्जॉय करतात. आज नक्की त्यातून एखादा मावळा बनावा असावा. शिवजन्मोत्सव पार पडला नागावमध्ये मोठ्या जल्लोषानं आणि आज कीर्तन देखील शिवचरित्र देखील महाराजांना सांगितलं आणि खऱ्या अर्थानं जेवण देखील अन्नदाता म्हणून जे जे आले त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. दुसऱ्या षटकात सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती विवेक पाटील षटक क्रमांक दुसरं. व्यवस्थित बॅटवरती बॉल नाही आहे. फटका ऑन साईडला लगवायचा होता. लॉंग ऑनला बॉल चालला तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 11 वरती 39 धावेचा पाठलाग करायचा. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम उभे कॅम्प संघाला वीर बजरंग तुम्ही पाहताय शिवडोन संघ खूप चांगला जबरदस्त संघ. कल्याण डोंबिवली म्हटलं ठाणे म्हटलं जबरदस्त खेळ त्यांचा. फटका पाठच्या रनर मध्ये वर शॉट मिड विकेटला क्लिअर करणारा प्रेक्षकांना अलविदा देणारा गौरव सकपालच्या बॅटमधनं आला हा दुसरा बिग हिट षटकार. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटकार झालेला विवेक पाटीलच्या अगेन्स्ट. त्याने डॉट बॉल फेकला. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये भरत पाटीलला पाहता खूप वर्ष या यंगस्टरना घेऊन एकत्र घेऊन या लजन क्रिकेटरना खूप काही शिकवलंय या सर्वांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. षटकारला त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट. 17 धावा स्कोर बोर्डवरती. षटकातील पुढचा बॉल. फटका तुम्ही पाहता फर्स्टला पॉइंटचा फिल्डर सोडला जाईल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथे अवघड खेळ होता पण अशा मोमेंटला तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. झेल घेणं नक्कीच गरजेचं होतं. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती. एकोणावीस बॉल 21 धावेची जुनी गरजा. या षटकातील शेवटचा बॉल. फटका फसला झेलची शक्यता. फिल्डर पुढे सरसावला. पकडला झेल. मोठी विकेट. आज बातोसेची. आज बातोसे एक
हिटचा, मात्र यानं योगदान दिलं. परत हिटचा इशारा 18 वरती दुसरा धक्का. गेलाय जरूर ओव्हे कॅम्प संघाचा अजय. 18 बॉल 21 धावेची अजून गरज मैदानामध्ये. बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावरती अक्षय केसारकर. बागफुडला जाऊन पंच केला. फरकटचा लाल जबाब थर्ड मॅनला इथे क्लिअर करणारा आणखीन एक चौकार बॅट्समन गौरव सकपालच्या बॅटमधनं. उद्योगपती आपल्या मनपूर्वक सरचे स्वागत. व्हाईट बॉल. हलक्या हाताने बॉलला खेळून काला ढकलला. बॉल चालला बंडलाच्या दिशेने. एक केली दुसरीची गरज होती का? होईल का? थ्रो थोडा खराब आला. स्तंभ टू स्तंभ तो आला असता कदाचित अश्विन भुईर विकेट मिळाली असतात. जर त्याला क्रिकेटला अजिबात महत्व नाहीये. क्रिकेट सड्डासारखा रंग बदलत असतो. तो खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हाला वेळ लावणारा खेळ क्रिकेट. आणि एखाद्याला असवतो एखादा लढवतो. हा जो खेळ आहे तुम्ही पाहता क्रिकेटचा गजर आज ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही एन्जॉय करता. षटकातील पुढचा बॉल. अपील तुम्ही हलकीशी पाहिली. लाईक बिफोर OUT फलंदाज बाद. विकेटचं पतन गौरव सकपाळ. बॅक टू डगआउट. थँक्यू. हे नागाव 40+ टीमचे संपूर्ण खेळाडूंची नाव याच्यावरती टायटल आहे. सॉन्ग तुम्ही पाहता. कॅप्टन मोतीराम पाटील असतील. त्याच्यानंतर श्रीनाथ पाटील एक अष्टपैलू क्रिकेटर. बालराम पाटील असतील. गणेश पाटील असतील. आमचे गुरुनाथ पाटील. त्याच्यानंतर बालकृष्ण मडवी. मोठे दिसले संपूर्ण यांची नाव आहेत. राजू मडवी. विकास पाटील असतील. फटका चांगला. फटका पोचला. प्रयत्न चांगले होते. आविष्कारचं थ्रो ऐकून येईल का? पण इथे तुम्ही पाहता या दोन धावा वेगानं पूर्ण केल्या जातात.
सचिन कदम त्याच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षय आणि सचिन 2 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती. 27 धावा धावफलकावरती. बचातला कडा फोस्टिमला फिल्डिंग चांगले डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तो पुन्हा एकदा खराब आला. धावा वाचवायच्या धावा दिल्या जातात. या 2 धावा या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 29 या आकड्यावरती. तेरा चेंडू 10ची गरज. चला आपण रिव्ह्यू घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. रनआउट साठी रिव्ह्यू घेतला. लगेचच आमचं ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचं पीसी वरती तुम्ही तेजसला पाहता. त्यांचं कॅमेरामॅन छायाचित्र दमदार 3 कॅमेरामॅन तुमचं देखील स्वागत करू. नॉट आउट. या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 29 वरती. 13 मध्ये 10 अजूनही करायच्या या मॅच मध्ये. नागावची लहान लहान बालक देखील आता मॅच पाहण्यासाठी जरूर आल्यात. शाळेत जायचं नाही का उद्या? शेवटचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला. 1 केली. सेकंडचा कॉल दिला. सेकंड होईल का हा सांगितलं अक्षय केसारकर धावतो नसतो ऐकेला पोहोचलाय का. बॅट राऊंडिंग झाली का. पुन्हा एकदा तुम्ही पाहता इथे रिव्ह्यू घेतला. पंचांना आता डायरेक्ट लगेच आपण चेक करू बॅट ग्राउंडिंग झाली का. बॉल स्टंप वरती लागला बॅट हवेमध्ये की बॅट ग्राउंडिंग झाले त्याच्यानंतर बॉल स्टंपला आला. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता आमचा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भेटतात. तेजस आमचा पीसी वरती आहेत. आता क्लोज डिसिजन पोहोचलाय का. कोणत्या टीम वरती अन्याय होऊ नये. लगेच आपण पाहतोय तिसऱ्या पदाच्या भूमिकेमध्ये ड्रीम स्टोरी मैदानामध्ये पाळायला खूप महत्व. राष्ट्रगीत शाहीर साबळे यांचं हे संगीत तुम्ही खऱ्या अर्थाने पाहता. राष्ट्रगीत आपलं त्यामध्ये देखील पाण्याला किती महत्व हे देखील सांगता. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तठ्ठा नाव यमुनेचा पाणी माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. म्हणजे पाण्याला किती महत्व आहे या राष्ट्रगीतामध्ये नक्कीच सांगितलं जातं. आपण इथे डिसिजन क्लोज आहे. पाहूयात दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय का आणि या प्रश्नाची उत्तर नक्कीच तुम्हाला लगेच आम्ही रनआउट पोहोचलाय का. नॉट आउट. या 2 धावेच्या बरोबरीनं डावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 31 या आकड्यावरती. विनोद जोशी आलेल्या मान्यवरांची खूप खऱ्या अर्थानं पाहणी करतात. विनोद तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करू. आदेश असतील आमचे मंथन पाटील खूप मेहनत या स्पर्धेमध्ये. आविष्कार आलाय. आविष्कारचं स्वागत केलं षटकारानं आणि इथे षटकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 37 धावा
11 बॉल 2 धावेची गरज. समीकरण उलटा असतं तर मॅच मध्ये किती रंगतदार आली असती. 2 बॉल 11 असता तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. राकेश पाटील सराव करताना तुम्ही त्यांना पाहता कशा रीतीने आता होम ग्राउंड आहे त्याला माहिती आहे. 2 धावेची अजूनही गरज आहे. अकरा बॉल मध्ये 2 करायच्यात. आविष्कार पाटील त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. बॅट्समॅन अक्षय किसारकर ऑन स्ट्राईक. 2 धावेची अजूनही गरज आहे. बादचा आतला कडा डायरेक्ट हिट विकेट. फलंदाज बाद सचिन कदम बाकडे गाव. जयदुर्गा रोहिंजन तुम्ही देखील सज्जना. याच्यानंतर मॅच लगेच आपण स्टार्ट करणार आहोत. फटका इथे मध्ये झेलची शक्यता. पकडला झेल विकेटचं पतन. अक्षय बाद. अर्जुन घोरपेकर नारिवली बाळकृष्ण मडवी नागाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहता अर्जुन गोरपेकर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि बाळकृष्ण मडवी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. बाळकृष्ण मडवी साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. इथे तुम्ही पाहता उत्तम पाटील त्याच्यानंतर नाना पाटील सुधीर पाटील भगवान मडवी यांच्या बाहेर डायरेक्ट जर कोणी पण हिट केला हे सतत शेवटपर्यंत पार्टी करतात. 5 दिवस 1000 रुपयाचं. आणि आता समीकरण तुम्ही पाहताय 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. मॅच बनवू शकते. बघा आमचे लाडके शिवसेनेची बुलंद होत उत्तम दादा पाटील आमचे समाजसेवेचा वारसा करणं आमचे गोल्डन मॅन नानाशेठ पाटील आणि सुधीरदादा पाटील भगवान शेठ मडवी यांच्या कटावला जर डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचे कॅशबॅक सतत 5 दिवस असणारा आमचे 40+ एक जबरदस्त गोलंदाज बाळकृष्ण शेठ पाटील यांच्याकडनं. आणि समीकरण तुमच्या समोर आहे 6 बॉल 1ची गरज आहे.
रायगड प्रीमियर लीग पार पडली. अजय पाटील बोलवली, जरा 6 मध्ये 1 रोखली. इथे तो विक्रम होईल का? वीर बजरंग शेडेंच्या बाजूनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला भरत पाटील. पूर्ण चावाला वजन क्रिकेटर खऱ्या अर्थानं शेडोनच्या मागे, या सर्व टीमच्या मागे. आविष्कार देखील बाईट मध्ये सांगितलं मुलाखतीमध्ये की भरतदादांचं खूप मोठं योगदान आहे आम्हाला. एक चिगराजा बागपूरला जाऊन चौकर्ण माची सुरेश सामाजिक ओळखांना खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. तुम्ही पाहता वीर बजरंग शिडन भरतदादा पाटील, तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमचं देखील अभिनंदन. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी उद्या दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये त्यांची पहिलाच मॅच आहे. त्यांना पुढच्या मॅचसाठी उद्याच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. आमच्या लाडके आयोजक उत्तमदादा पाटील, नानादा पाटील, 40+ माध्यमातून ग्रामस्थांमध्ये लागावच्या माध्यमातून त्यांना खूप शुभेच्छा. या मॅचचा मला म्हणायचं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 23 धावांचं जेव्हा योगदान दिलं बॉलिंग करत असताना, अवघ्या 7 धावा जेव्हा खर्च केला, इकॉनॉमिक गोलंदाजी अष्टवैलू कामगिरी करणारा तुम्ही पाहता गौरव सकपाल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. डीजे मास्टर करत आला. चला विवेकांना टीमचा कॅप्टन तुम्ही सामना जिंकला, खूप खूप अभिनंदन सागर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेच गौरव. हो गौरव पटापट या.